तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी भावेश आहेराव तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आपला आजचा आहे तिसरा ब्लॉग आहे आणि जसं मी लास्ट आपल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आपण एकदा मोटो ब्लॉगिंगचा पण व्हिडिओ ट्राय करणार आहेत. तर काल आहे ना आपण जो हेल्मेटसाठी जो माउंट लावतो, जो कॅमेरा किंवा मोबाईल असा ज्याला लावता येतो तो वाला माउंट आपण काल मागवलेला आहे आणि तो आला आहे. तर आता त्याच्यानेच बघणार आहे आपण की त्याच्याने मोटो ब्लॉगिंग आपल्याला पॉसिबल होते का, आपल्याला जसा अँगल पाहिजे तसा मिळतो का. तर आजचा ब्लॉग हा छोटाच असणार आहे, जास्त मोठा नसणार, पण मोटो ब्लॉगिंगवरती असणार आहे. आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट मी मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपवरती. तर मित्रांनो, ही बाईक आहे आपली पल्सर F250. ज्या वेळेला म्हणजे 2022ला आहे ना हा मॉडेल लॉन्च केलेला पर्सलवाल्यांनी, तर तेव्हाच आपण बुक केलेली ही गाडी. तर आता हिच्यानेच आपला जो मोटो ब्लॉगिंग आहे तो हिच्यानेच होणार आहे. तर तुम्हाला एकदा आपली गाडी चालू करून दाखवतो, त्याच्यानंतर मग आपण पुढे कंटिन्यू करूया. मेन म्हणजे आपल्याला ही गाडी आहे ना लुकसाठी पण आवडली आणि त्याचबरोबर आहे ना हिचा जो साऊंड एक्झॉस्ट आहे ना तो पण एकदम भारी आहे, एक नंबर आहे. हे बघा. तर चला आता मोटो व्लॉगिंग सुरू करूया. तर जास्त कुठे लांब नाही जाणार आहे आपण. असा तिकडनं माजिवड्यावरनं जाऊन ओपनवरनं आपण राऊंड मारून घरी जाऊयात. तर आज जस्ट बघायला चाललो आहे आपण, कारण की हा आपला मोटो ब्लॉगिंगचा पहिला व्हिडिओ आहे आणि हा जो माउंट आहे तो आपल्याला म्हणजे बरोबर आहे की नाही, तुम्हाला व्ह्यू कसा मिळतो आहे हे आपल्याला आता नंतर घरी गेल्यानंतर बघायला समजेल. विवियाना मॉल, आपल्या ठाण्यातला विवियाना मॉल. आय होप आपल्याला चांगला व्ह्यू येत असणार, पण बघूया आता घरी गेल्यानंतरच समजेल आपल्याला. आता आपल्याला आवाज कसा रेकॉर्ड होतो आहे काय एक आयडिया नाही टेंटेटिव्ह, पण हवेचा आवाज येतो आहे का, माझा आवाज क्लिअर तुमच्यापर्यंत पोचतो आहे का, हे आपल्याला बघायला लागणार आहे आता सगळं. म्हणून हा आपला पहिला व्लॉग आपण असाच ठाण्यातल्या ठाण्यात एक राऊंड मारण्यासाठी छोटासा व्लॉग आपण बनवतो आहे हा. त्यामुळे आपल्याला एक जजमेंट पण येईल की मोटो व्लॉगिंगसाठी म्हणजे अजून काय काय केलं पाहिजे, कसं कशी ॲडजस्टमेंट करायला लागते कॅमेराची किंवा जो माउंट आहे त्याचीवाली मोबाईलमधली सगळी ॲडजस्टमेंट आपल्याला बघायला लागते. गाडीबद्दल सांगायला गेलं ना तर गाडी आपण म्हणजे ज्या दिवशी गाडीची लॉन्चिंग होती ठाण्यामध्ये त्याच दिवशी आपण गेलेलो शोरूमला. तर शोरूमला गेलो, तिकडनं आपण गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेतली. त्यानंतर गाडीचा लुक तर मला आवडलेलाच आणि स्पेशली हा रेड कलर, कारण रेड कलरमध्ये तर गाडी अजून छान उठून दिसते.
तर त्यामुळे हा रेड कलरच तिकडे होता आणि तो आपल्याला आवडला तो कलर आणि सर्वांना आपल्या फॅमिलीमध्ये पण सर्वांना रेड कलर आवडला. टेस्ट ड्राईव्ह वगैरे केली. त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट गाडी बुक केली. तर गाडीसाठी जवळजवळ आपल्याला 4 महिने वेटिंग होती ह्या. तर 4 महिने आपण कसे बसे काढले आणि नंतर तो दिवस आला गुढीपाडव्याला आपल्याला या गाडीची आपली डिलिव्हरी मिळाली. आता ठाण्यामध्ये सकाळी म्हणजे आपल्याकडे गरम होतं सकाळी, पण आता संध्याकाळी आणि आता रात्री आपल्याला आता थोडा गारवा वाटायला लागलेला आहे. पाऊस तर नाही, आता पाऊस तर गेला आहे. तर आता मस्त गारवा वाटतो आहे, तर खूप बरं वाटतं आता. तर असेच आपल्या चॅनलवरती असेच डेली व्लॉग्स येत राहतील, काय मोठं व्लॉगिंगचे व्लॉग्स येत असतील. त्याचबरोबर ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये ना वेगवेगळे आपले फेस्टिवल खूप चांगले साजरी करतात. म्हणजे ठाण्यात बघायला गेलं ना तर खूप म्हणजे सगळेच सण आहे ना एकदम थाटामाटामध्ये साजरे करतात. गणपती असू द्या, होळी असू द्या, दहीहंडी असू द्या, नवरात्र. तर आता नवरात्र येते, तर नवरात्राची पण फुल एकदम तयारी सगळीकडे चालू आहे. शिवाजीनगरला चालू आहे, टेंबी नाक्यावर पण जोरदार तयारी चालू आहे. प्रत्येक गल्लीमध्ये जिथे जिथे देवी बसतात ना तिकडे सगळीकडे तयारी एकदम जोरात चालू आहे. आता आपल्यासोबत केतन आहे मागे, माझा भाऊ. तर त्यांनीच हे असं माउंट वगैरेची सेटिंग वगैरे केलेली आहे आणि कोणता ऑर्डर करायचा तर त्यांनीच केलं होतं. बघू शकता आता उपवनला काम चालू आहे इकडे उपवनला, आणि मित्रमंडळी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर राऊंड मारण्यासाठी येतात. काय थांबत नाही इकडे, आपण चालतच जातोय, जाऊ डायरेक्ट, कारण व्लॉग मोठा होईल. मस्त गार वातावरण झालेलं आहे ठाण्यामध्ये रात्रीच्या वेळेला. आपण आता शिवाजीनगरला पोचलो आहे. शिवाजीनगर तर तुम्ही बघू शकता, हे शिवाई विद्यालय, शिवाई कॉलेज. ठाण्यामध्ये तुम्हाला सगळीकडे अशाच लाईटिंग आणि देवी सगळीकडे आपल्याला बघायला मिळणार. कारण नवरात्रीचा उत्सव पण आपल्या ठाण्यामध्ये खूप चांगल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने केला जातो. तुम्ही या लाईटिंगवरूनच समजू शकतात, पूर्ण लाईटिंग केलेली आहे.
देवदयानगरपासून जी लाईटिंग चालू केली आहे ती मला वाटतं थेट आपल्या वर्धकनगरचं जे साईबाबा मंदिर आहे तिथपर्यंत ही लाईटिंग केली आहे. ॲक्च्युली आपण पण यूट्यूब चालू करायचं आणि मोटो ब्लॉगिंग करायची आपलं हे पहिल्यापासूनचं म्हणजे एक स्वप्नच होतं की मला पण यूट्यूब चालू करायचं आहे, अशीच मोटो ब्लॉगिंग करायची आहे. पण ते मध्यंतरी काय आपल्याला शक्य झालं नाही. पण आता आपण ट्राय करतो आहे डेली ब्लॉगसाठी पण आणि मोटो ब्लॉगिंगसाठी पण. तर बघूयात आपण कसं करू शकतो. ॲक्च्युली मला आमच्या घरी पण गणपती बसतो, तर त्या गणपतीमध्ये पण आपल्याला आपलं यूट्यूब चॅनल चालू करायचं होतं. पण काही कारणामुळे आपल्याला ते करता आलं नाही. म्हणून मग आपण आता म्हणजे ज्या वेळेला 10 दिवसाचे गणपती जाणार होते 7व्या 8व्या दिवशीपासून आपण चालू केलेलं होतं. तर सगळ्यात पहिला आपला व्लॉग होता तो मुंबईच्या गणपतीवाला होता. तर हा असा काय सेटअप आपला आहे मोटो ब्लॉगिंगचा. हा वाला आपण माउंट मागवलेला होता. तर झालं आपला मोटो ब्लॉगिंग आणि आता जातो आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहेत. आणि थोडंफार म्हणजे काय होत असेल मिस्टेक ते आता मला व्हिडिओ बघताना आपण अपलोड करताना तेव्हाच समजेल. आणि थोडा आपला अँगल पण ॲडजस्ट करायला लागणार आपल्याला. तर थोडंफार इकडे तिकडे होईलच. तर बघू आपण जसं चांगलं करण्याचा अजून प्रयत्न होतं तसं करूयात. आणि तर असा झाला आजचा व्लॉग. तर तुम्हाला आपला हा मोटो ब्लॉगिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला भेटतो पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.